राज्य सहकारी संघ आणि सहकारी चळवळीचं मुखपत्र सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, माझ्यासाठी जे दैवत म्हणून त्याचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुल नार्वेकर साहेब, या राज्याचे उद्योगमंत्री आमचे मित्र सन्माननीय उदय सामंत साहेब, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री राज्याचे कौशल्य विकास मंत्री सन्माननीय मंगलप्रभातजी लोढा साहेब, ज्या खात्याचा कार्यक्रम आहे त्या खात्याचे राज्यमंत्री सन्माननीय पंकज भाऊ भोयर, सन्माननीय माझे मित्र आमदार प्रसाद लाड, ज्यांना पुरस्कारी मिळालाय आणि प्रमुख पाहुणे हे आहेत. या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं वारणा समूह म्हणून तात्यासाहेब कोरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार वाढला. त्यांचे सुपुत्र सन्माननीय आमदार विनय कोरे साहेब, सन्माननीय आमदार चित्राताई वाघ, संजय भेंडे, अभिजित पाटील, राज्याच्या सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अनास्कर साहेब, प्रकाश दरेकर, शिवाजीराव नलावडे, कांबळे साहेब, सर्वच सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सहकार क्षेत्रातील सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्तानं सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांना, नेत्यांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून चांगलं काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाला, त्या सगळ्या पुरस्कारार्थींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. नक्कीच या ठिकाणी राज्यामध्ये 2-2.5 लाख सहकारी संस्था आहेत आणि अशा वेळेला आपण 18-19 पुरस्कार या ठिकाणी दिलेत. आणि हे पुरस्कार देत असताना संस्था किती मोठी आहे, किती बॅलन्स शीट आहे, त्यापेक्षा त्या संस्थेचं सामाजिक योगदान काय आहे, सहकाराप्रती निष्ठा घेऊन सहकार वाढवण्यासाठी काय योगदान आहे, अशा प्रकारचा विचार करून पुरस्कार दिलेत. दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आपल्याला लक्ष द्यावे की आपल्याला हरित करता साहेब पुरस्कार मिळाला नाही आणि त्या ठिकाणी डिजिटलसाठी पुरस्कार मिळाला नाही. दोन्ही पेंडिंग पुरस्कार आहेत. आणि जे ड्रीम आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा हरित किंवा पर्यावरण आणि त्या ठिकाणी डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावर होतंय. आता गावच्या पॅक सोसायटीपर्यंत आपण डिजिटलायझेशन झालोय. 3,000 कोटी या देशाचे सहकार मंत्री माननीय अमितभाई शाह यांनी या ठिकाणी त्याला प्रत्येक संस्था डिजिटलाइज आपण जोडतोय. आणि त्याच्यामुळे या दोन्ही पुरस्कारांचा आपण यथावकाश वितरण करू. आणखी चांगली लोक राहिली असतील त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान करू. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ साहेब 107 वर्षापूर्वी स्थापन झालाय. म्हणजे आपण बघाल की अगदी विलासराव देशमुख असतील, गुलाबराव पाटील असतील, वैकुंठभाई मेहता, अगदी महात्मा गांधीजी या संघात येऊन गेले. आणि मध्यंतरीच्या काळात या संघाचं कामकाज ठप्प झालं होतं. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण चांगल्या संस्थांपेक्षा राज्याचं शिक्षण प्रशिक्षण देणारा हा संघ आहे, त्याला ऊर्जितावस्था दिली पाहिजे. आणि त्याचं नेतृत्व राज्यातल्या सगळ्या सहकार्यातल्या लोकांनी मला दिलं. मी अध्यक्ष झालो आणि राष्ट्रीय संघाचं आपण चित्र त्या ठिकाणी बदलतोय. आमचे बोरुडे, मोरे हे सगळे सहकारी आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम करतोय. साहेब, मी 2-3 मागण्या करणार आहे आणि आपला आभार व्यक्त करणार आहे.
साहेब, या ठिकाणी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आपलं प्रेम आणि विश्वास, पाठबळ ही माझी एवढी ताकद आहे की त्याच्यासमोर सगळ्याच गोष्टी मला नगण्य वाटतात आणि म्हणून कुठलंही काम धाडसानी करतो. आपण त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटचा मी विषय आणला. साहेब, आपण ताकद दिलीत. 18 शासन निर्णय मी मागितले होते, साहेबांनी 16 शासन निर्णय केले, 16 सवलती दिल्या, 1600 प्रकल्प मुंबईत माझ्याकडे कर्जासाठी आले. 46ला कर्ज दिलं, 21 इमारती उभ्या राहिल्या. माझ्या अध्यक्षतेखाली आपण समिती साहेब त्या ठिकाणी केली, दरेकर समिती. मी शासनाला अहवाल दिला, तंतोतंत आपण स्वीकारलात. माझी एवढीच विनंती आहे की साहेब, सभागृहात मी काल बोललो की तो अहवाल स्वीकारलाय पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आमचे सुहास पटवर्धन या ठिकाणी पुणे हाऊसिंगचे अध्यक्ष आलेत. मुंबईला बोलतात स्वयंपुनर्विकास होतो. साहेब, आम्हाला तो GR लागू नाही. तो साहेब DCPR मध्ये एक चेंज छोटा केला तर हे मुंबईत जे होतंय ते ठाण्यात, नाशिक सगळीकडे त्या ठिकाणी होईल, ती आपल्याला विनंती आहे. आणि साहेब, फार मोठं बर्डन येत नाही. 4% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं ते या सोसायटीच्या फिजिबिलिटीला मोठा आधार मिळणार आहे आणि एक गेम चेंजर मुंबईत ठरतोय. साहेब, कुठल्याही ऑफिसला गर्दी नसेल एवढी म्हाडा प्राधिकरणाला माझ्याकडे तुडुंब गर्दी, रोज त्या ठिकाणी 60-70 सोसायटी येत आहेत. त्याच्यामुळे आपला आशीर्वाद आहे. आणखी पाठबळ त्या ठिकाणी हवं. जवळपास 25,000 कोटीची आवश्यकता आहे साहेब. आपण हुडकोलाही बोललायत, आपण परदेशी साहेबांना सांगितलेलं आहे. तर आणखी त्या ठिकाणी अनास्कर साहेब आपला जरा स्पीड वाढवा. 10,000 कोटी जाहीर केलेत पण मला वाटतं अजून 100 कोटी पण गेले नाहीत. तर त्यापेक्षा माझी विनंती राहील, आम्ही जर त्या ठिकाणी 700-800 कोटी दिलेत तर राज्य बँक आमची पालक बँक आहे. त्याच्यामुळं काय अडचण आहे बघा. पण कारण शेवटी हे 10,000 कोटी आले तरी आम्ही प्रकल्प आणखी गतीनं त्या ठिकाणी करू, ती मागणी या ठिकाणी साहेब आहे. साहेब, सहकारी महाराष्ट्र हे या ठिकाणचं जे आम्ही मासिक या ठिकाणी संघाचं आहे ते त्या ठिकाणी 1961ला पाक्षिक स्वरूपात सुरू केलं होतं. यशवंतरावजी चव्हाण असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, वैकुंठबाई मेहता असतील, गुलाबराव पाटील, पद्मश्री विखे पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते यांच्याबरोबर सहकारातील ज्येष्ठ आणि नामवंत लेखकांनी दर्जेदार लेख लिहून कार्यकर्त्यांना या मासिकातनं साहेब मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा लाभ राज्यातल्या सहकार चळवळीला या ठिकाणी झालेला आहे. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाने या मासिकाला 2010 मध्ये सहकारातील अखिल भारतीय उत्कृष्ट सहकारी मासिक म्हणून या ठिकाणी गौरवलेलं आहे. आणि साहेब, पूर्वी पत्रक होतं 2 पानाचं. मी झाल्यावर लोकप्रभा चित्रलेखा टाईपमध्ये त्या ठिकाणी हा अंक महाराष्ट्रात झाला. जवळपास 10,000 सभासद आमचे झालेत. आणि साहेब, आपल्या योजना, सरकारच्या योजना पण त्या अंकातना सहकाराची धोरणं, माहिती आम्ही त्या ठिकाणी देत असतो. साहेब, शेवटची माझ्या 3 मागण्या आहेत. संघाचा शिक्षण निधी बंद झालाय, आपण आदेशही दिलेत. काल मी सहकार मंत्र्यांना सभागृहात बोललो, मुख्यमंत्र्यांचा आदेश असून का होत नाही. मुख्यमंत्री त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांनी शिक्षण निधीची घोषणा केली. तो शिक्षण निधी झाला तर राज्यातलं शिक्षण प्रशिक्षणाचं काम आणखी जोरात त्या ठिकाणी साहेब मिळू शकेल. आमचं त्या ठिकाणी अनुदान पूर्वी यायचं ते बंद झालेलं आहे. कारण साहेब, ही राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आमचं केंद्र आहे, इमारत आहे. 13 विभागीय प्रशिक्षण केंद्र आहे. आपण जर कौशल्य विकासचं सुद्धा ट्रेनिंगशी आमचं जोडलं आणि त्या ठिकाणी थोडी ताकद दिली तर साहेब, शासनाच्या योजना आम्ही गावखेड्यात पोहोचवू शकतो. त्या ठिकाणी आम्ही सगळ्या सेक्टरला यशदाच्या धर्तीवर किंवा आणखी चांगलं शिक्षण देण्याची क्षमता आमच्या या ठिकाणच्या प्रशिक्षण देणाऱ्यांमध्ये आहे. ती साहेब या ठिकाणी आपल्याला मागणी आहे. आणि ज्यांच्याकडे साहेब यंत्रणा नाही त्यांना आपण अधिसूचित केलंय ट्रेनिंगला. म्हणजे ज्याच्याकडे जागा नाही, ट्रेनिंग नाही, मार्क नाहीत, तर आमच्या छत्राखाली, आमच्या अमरेलाखाली या ज्या काही 12-15 संस्था आल्या तर त्याचं नीट ऑर्गनायझेशन होईल, ही या ठिकाणी आपल्याकडे माझी मागणी आहे साहेब. आणि शेवटचा मुद्दा की आज सहकार आपल्याकडे अपेक्षेनं पाहतोय. राज्यातला सहकार अडचणीत आहे. पतसंस्था, अर्बन बँका, कंझ्युमर सेक्टर असेल, या सगळ्या क्षेत्रांना साहेब त्या ठिकाणी आधार देण्याची आवश्यकता आहे. नाही तर आता जवळपास 500 अर्बन बँका आहेत, 200-250 येणाऱ्या 4-6 वर्षात त्या ठिकाणी बंद पडतील. तर मला साहेब एक फक्त व्यापक अशी वरिष्ठ पातळीवर बैठक द्या. मी सगळ्या सेक्टरचे प्रश्न आपल्यासमोर मांडेन आणि आमच्या कोरे साहेबनी माझी योजना आहे, शहरात मार्केटिंगची जबाबदारी मी सांभाळेन ग्राहक सहकारी संस्थांच्या माध्यमातून, आपणा बाजारसारखी. आणि ग्रामीण भागातला भाजीपाला, अन्नधान्य वगैरे वस्तू जर सप्लाय झाल्या तर त्या ठिकाणी स्वस्त दरात मुंबईमध्ये शेतकरी टू ग्राहक अशा प्रकारची योजना करू.
साहेब, मी कल्पकतेनं सगळं करतो. लाडक्या बहिणींना आपण बिनव्याजी कर्ज देतोय. आज हजारो लाडक्या बहिणी व्यवसाय करतायत. आपण गिरणी कामगारांना पैसे दिले, शिक्षकांना दिले, माथाडींना दिले. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या कल्पना घेऊन येतोय आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपला असणारा माझ्यावरचा आशीर्वाद, आपलं प्रेम आणि विश्वास ही शिदोरी घेऊन या ठिकाणी मी काम करतोय. आणि आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं होतं की 10 मिनिटात भाषण आटपलं पाहिजे आणि मी 15ला उभा राहिलोय, 25ला त्या ठिकाणी संपलेलं आहे. कारण साहेबांचं शेड्यूल एवढं व्यस्त त्या ठिकाणी आहे की आज त्या ठिकाणी त्यांना नागपूरला जायचं आहे, तरीही त्यांनी आपल्याला जास्तीचा वेळ या ठिकाणी दिला. साहेब, असंच प्रेम आशीर्वाद राहो. राज्यातल्या सहकार चळवळीला एक चांगली दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतोय. या सगळ्यांची साथ सोबत आहे. आपण थोडा आणखी जर त्या ठिकाणी नीट नियोजन करून पाठबळ दिलं तर राज्यातली सहकार चळवळ पुन्हा गतवैभव प्राप्त करेल, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.